आज गेले मी बाहेर जेवायला. कुठे कसं तर सांगतेच पुढे. हाय, मी राणी. माझ्या या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज जाणार होते मी बाहेर. म्हणजे मी आणि आयुष सगळी घरातली कामं वगैरे आवरलेली आहे इथे, आणि सकाळी नाश्ता देखील झालेला आहे, आणि आता जेवण करायचं आहे. तर त्यासाठी तिथे बाहेर आलो होतो, म्हणजे मीनाक्षीताईंच्या घरी. त्यांनी मला बोलवलं होतं दुपारच्या जेवणामध्ये या म्हणून घरी. तर त्यांनी खूप वेळा मला असं बोलवत होत्या, पण माझं पण जाणं होत नव्हतं. आणि मग ह्यावेळेस त्यांना खूप रागच आला होता, चिडल्या होत्या माझ्यावरती. तर मग मी गेले आयुषला घेऊन, आणि मस्त छान असे ते डोसे बनवले होते गरमागरम, आणि खूप टेस्टी झाले होते. खरंच खूपच मस्तच झाले होते डोसे. आता सुद्धा बघून खावेसे वाटतात. आणि मस्त आयुषचं आणि आर्यनचं इथं दोघांचं खाणं चाललं होतं. बघा, तो तुम्हाला म्हणतोय छान झालेत. आणि तो देखील आर्यन देखील थांबला होता आयुषला जेवणासाठी. त्यानंतर इथे दोघांनी मस्त छान असं जेवण केलं, गप्पा वगैरे मारत. आणि इथे बघा किती छान मस्त असे क्रिस्पी छान डोसे रेडी पण होतात. आणि छान वाटतं बघा, असं एक जीवा भावाला अशा मैत्रिणी असाव्यात आपलं कुठंतरी. थोडंसं सारखं तेच तेच ना असतं बघा. सगळ्या लेडीजचं खरंच मैत्रिणी असणं खूप गरजेचं आहे, आणि एकमेकींचं ते जाणू शकतात सगळ्या गोष्टी काय असतं ते. तर इथे त्या मला एवढ्या छान अशा मस्त ट्रीट करत होत्या. मला एवढं छान वाटत होतं ना, अक्षरशः मला माहेरी गेल्यासारखं वाटत होतं. आणि वहिनीने त्या मला जसे ट्रीट करत होत्या असं तसंच इथं मीनाक्षीताई पण हे करत होत्या. आणि खूप छान आहे त्या स्वभावाने आणि मनाने देखील. आणि आमची मैत्री बघा 5 वर्षापासून आहे, मे बी. हो, 5 वर्षापासूनच अशीच भेट झाली होती आमची, थोडी कामानिमित्ताने. तर इथे बघा ही माऊ पण आली होती, आणि तिला डोसा नव्हता खायचा, तिला दूध प्यायचं होतं. तर मस्त त्यांनी तिला दूध वगैरे देऊन घेतलं. नंतर आम्ही मस्त गप्पा वगैरे मारले. त्यानंतर मी घरी आले, आणि एवढा सगळा भाजीपाला मला निवडायचा होता. कांद्याची पात आणि पालक. आणि आमच्या घरात कांद्याची पात सगळ्यांना आवडते, कुणाकुणाला आवडते नक्की सांगा. आणि मला एवढा कंटाळा आला होता ना ते निवडायचं. तर पण निवडणं आपल्याला पर्याय नाही, कोण निवडणार दुसरं. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आजचा सुविचार. बाय.